नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता मंदारला खूप हसायला आलेलं असतं. तो म्हणत असतो, "गं कावेरी, तू माझ्यासमोर आहे ना कधीच जिंकू शकत नाही. त्या माणसाने माझं नाव नाही घेतलं ना." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मंदारने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. इथे यश, कावेरी आणि निशा पोलीस स्टेशनला पोचण्याच्या आधीच त्याने पोलीस स्टेशनमध्ये आता ज्या गुंड माणसांनी निशावरती हल्ला केलेला असतो मंदारच्या सांगण्यावरून, त्याला फोन केलेला असतो आणि त्याचा वकील म्हणून त्याच्याबरोबर बोलत असतो. तेव्हा इथे वकिलाचा तुझा फोन आलाय असं इथे इन्स्पेक्टर साहेब जेव्हा त्या माणसाला सांगतात, तेव्हा तो मंदार बोलत असतो. मंदार म्हणत असतो, "हे ऐकलंस का? मंदार भालेराव बोलतोय. तुला सांगितलं होतं ना हे शहर सोडून निघून जा म्हणून. मग तरीसुद्धा का थांबलायस तू या शहरामध्ये? तुला माहिती आहे का, तुला या माणसांनी ओळखलंय. निशा, कावेरी आणि त्याचबरोबर यश हे तिघेजण आता धर्माधिकारी घरातून येत आहे तुला ओळखायला. ती निशा आहे ना, ती तुला ओळखणार. पण तू अजिबात माझी ओळख सांगायची नाही. फक्त नाव सांगितलंस ना, तेवढंच पुरेसं आहे. पण मी कसा दिसतो हे जर कुणाला कळलं तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तुझी बायको प्रेग्नंट आहे ना, ती जर इथे रेल्वे ट्रॅकवरती आली तर तिचं काय होईल तुला माहिती आहे ना? तेव्हा तुला जर कुटुंब तुझं जिवंत हवं असेल तर तोंड बंद ठेवायचं." असं मंदारने फोन करून आधीच सांगितलेलं असतं. तेव्हा मंदार म्हणतो की "तू माझ्यासमोर जिंकू शकत नाही कावेरी. हे आत्तापर्यंत तुला कळायला हवं होतं." त्यांचं बोलणं सुरू असतानाच तिथे निशा आणि यश दोघेही येतात. तेव्हा तिथे सुलक्षणासुद्धा आलेली असते. ती म्हणते, "यश, काय झालं रे? पोलीस स्टेशनला काही सांगशील का?" यश काही सांगायला जाणार तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे मंदार दुसरा प्लॅन सुरू करतो. तो म्हणत असतो की मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. तुम्हाला जे काही बोलायचं आहे प्लीज तुम्ही नंतर बोला. मी मगापासून विचार करतोय की या विषयावरती तुमच्याजवळ कसं बोलायचं." तेव्हा मंदार म्हणत असतो, म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला वाटेल की मी घाई करतोय की काय, पण मला ही गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही माझ्या बोलण्यावरती नक्की बोला." तेव्हा मंदार म्हणत असतो की जशा पद्धतीने आपण साखरपुडा उरकून घेतला इथे लवकरात लवकर छान पद्धतीने, तसंच आपण कमी माणसांमध्ये लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढूया का? आपण लग्नसुद्धा इथे घाईघाईने करून घेऊया, तुमची काही हरकत नसेल तर. तेव्हा इथे सुलक्षणा निशाकडे बघते. निशासुद्धा लाजायला लागते, म्हणजे तिचा होकारच जणू काही असतो. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो की तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला असं का वाटते मी सांगू का? मी अनाथ आहे, तुम्हाला तर माहिती आहे. माझं असं मला कुणीच नाही आहे. त्याच्यामुळे घरी तयारी करण्यासाठी मी एकटा असणार आहे. तेव्हा माझी काही नातेवाईकसुद्धा जास्त नाही आहेत. तेव्हा मी आता इथे मानपान देणं-घेणं हे मला एकट्याला काही जमणार नाही आहे. तेव्हा मी म्हणत होतो की मला इतकं छान गोड कुटुंब मिळाले, फक्त आणि फक्त निशामुळे मिळाले. तिने मला इतकं प्रेम दिलं, इतकं गोड कुटुंब दिलं. आता मला खरंच तुमच्या कुटुंबाचा कधी एकदा मी इथे भाग होऊन जातोय असं मला वाटतंय. तेव्हा हे मानापणाच्या गोष्टी मला जमणार नाही. तेव्हा आपण लग्न लवकरात लवकर उरकून घेतलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, "हे बघा, मलासुद्धा नक्कीच आवडेल लग्न लवकर झालेलं. पण लग्न उरकून घ्यायची गोष्ट नसते ना. साधेपणात करायला गेलो तरीसुद्धा तुमचा तरी मानपान आम्हाला करायला हवं ना. व्याह्यांचा नाही, पण जावयांचा तरी मान झाला पाहिजे." तेव्हा मंदार म्हणतो, "मला काही नको आहे, खरंच मला काही नको. अहो, माझ्याकडे देवाच्या कृपेने सगळं काही आहे. आता मला फक्त तुमची माझ्यावरती भरभरून प्रेम करणारी मला निशा द्या आणि हे सुंदर कुटुंब द्या. मी अनाथ आहे ना, या अनाथाला अजून दुसरं काय हवं आहे?" तेव्हा सुलक्षणा म्हणते, "मकरंदराव, तुम्ही आता काय म्हणालात? तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला हे सुंदर कुटुंब मिळाले. मग आता यापुढे स्वतःला कधीही अनाथ म्हणायचं नाही. आणि हे बघा, लवकर लवकर लग्न नाही झालं तरीसुद्धा आम्हाला तयारी करायला वेळ हवा आहे ना. आमचे काही नातेवाईक येतील, त्यांचा मानपान आहेच, तुमचा मानपान करावा लागेल. आणि लग्न म्हटल्यानंतर इथे घाईघाई करून जमत नाही. पण तरीसुद्धा मी एकटी तुम्हाला काही सांगू शकत नाही. पौर्णिमाला तुमचा हा निर्णय नक्कीच आवडेल, पण मला यांच्याशी बोलायला हवं, यांना सांगायला हवं ना." तेव्हा इथे मकरंद म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर कावेरी म्हणत असते, "अनाथ? हा अनाथ आहे का? बरोबर करते याला आता. आता याच शब्दाचा स्वतःसाठी फायदा कसा करून घेते ते बघच तू मंदार." तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, "अरे वा,
जावई बापू अगदी बरोबर बोलतायत. म्हणजे लग्नसुद्धा लवकरात लवकर झालंच पाहिजे. त्यांना आपल्या कुटुंबामध्ये येण्याची खूपच घाई लागली आहे ना. मी काय म्हणते आपण एक काम करूया का? आपण आहे ना उद्याच केळवण उरकून घेऊया. मी केळवणाची सगळी तयारी करते. मला माहिती आहे आत्तापर्यंत माझ्याकडून खूप चुका झाल्यात. पण आता मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या ना तुम्ही. मी केळवणाची सगळी तयारी करेन. हे अगदी मी मनापासून बोलते. मनापासून सगळी तयारी करेन. तेव्हा सुलक्षणा म्हणते, ठीक आहे. एक काम करूया, उद्या केळवणासाठी तुम्ही आमच्या घरीच या जेवायला. ठीक आहे ना? सगळी तयारी व्यवस्थित केली जाईल. आणि लग्नाचं म्हणाल तर मी यांच्याबरोबर बोलते आणि ते काय म्हणतायत ते मी तुम्हाला सांगते. तेव्हा चला आता जेवून घ्या बरं. तेव्हा मंदार म्हणतो, आता जेवायला नको, नंतर कधीतरी. तेव्हा सुलक्षणा म्हणते, ठीक आहे, पण नंतर नक्की जेवायला या. तेव्हा इथे मंदार म्हणतो, बरं ठीक आहे निशा, येतो मी, असं म्हणून तो आता जात असतो. निशा म्हणते, अहो सावकाश जा. तेव्हा मंदार म्हणतो, ठीक आहे. तेव्हा इथे सगळेजण आता घरामध्ये निघून जातात. कावेरीसुद्धा जाणार. तेवढ्यातच तिथे आता पुन्हा मंदार तिथे येतो आणि कावेरीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, काय गो कावेरी, घाबरलीस का? तेव्हा कावेरी म्हणत असते, मंदार, मी तुला कधीच घाबरत नाही. तुझी ही नाटकं आहेत ना, ती मी बरोबर ओळखलीत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथे अनाथ आहेस ना. बघ तुझी कशी आता वाट लावते ते. काहीही झालं ना तरीसुद्धा लग्न तुझं काही होणार नाही. निशाला मी तुला फसवू देणार नाही आहे. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो, तुझा हा कॉन्फिडन्स मला खूप आवडतो. आत्तापर्यंत बघितलंस ना कशा पद्धतीने तुला मात दिली, तरीसुद्धा तू शांत बसत नाही आहेस. मी काय काय करू शकतो हे येव्हाना तुला कळायला हवं होतं, पण तुला ते काही कळत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, मंदार, माझ्या कुटुंबापासून लांब राहायचा मी आत्ताच तुला सांगते. तेव्हा मंदार म्हणत असतो, तुझं कुटुंब? कावेरी, तू विसरतेस का? तू कावेरी सावंत आहेस. कावेरी धर्माधिकारी नाही आहेस तू, तुझं कुटुंब म्हणायला. आणि काहीही झालं ना तरीसुद्धा मी या घरामध्ये येणार आणि हे घर उद्ध्वस्त करणार. तू कितीही मला अडवण्याचा प्रयत्न कर, पण तू माझ्यासमोर कधीच जिंकू शकणार नाही आहेस. कळलं का तुला? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, मंदार, हे बघ, मी तुला कधीही जिंकू देणार नाही. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो, अगं जेव्हा तू गावाकडे होतीस तेव्हा वाघीण असायची, वाघीण, आणि इथे सुलक्षणा धर्माधिकारीच्या समोर मांजर होऊन जातेस तू. म्याव म्याव असं मंदार म्हणत असतो आणि कावेरीला चिडवत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव मंदार, माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नकोसा, लांब राहायचं माझ्या कुटुंबापासून. तेव्हा इथे मंदार म्हणतो, तुला विसर पडलाय का की तू इथे कावेरी धर्माधिकारी नाही तर कावेरी सावंत आहेस. ही गोष्ट आधी तू लक्षात ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो, मंदार आणि कावेरीचं भांडण सुरूच असतं. तेवढ्यातच तिथे यश येतो. यश म्हणत असतो, कावेरी. तेव्हा इथे कावेरी मंदार दोघेही घाबरतात, कारण दोघांचंही भांडं फुटेल जर यशने काही ऐकलं तर. तेव्हा इथे यश म्हणत असतो, काय झालं, तुम्ही अजून गेला नाहीत, तुम्ही निघाला होतात ना? तेव्हा मंदार म्हणतो, हो ना, मी निघालोच होतो जायला, पण माझा मोबाईल राहिला होता ना, तोच मी घ्यायला इथे आलो होतो. तेव्हा मंदार म्हणतो की सॉरी, निघतो मी. तेव्हा यश म्हणत असतो की आता तुम्ही थांबलाच आहात तर थोडं जेवून जा ना. तेव्हा इकडे मंदार म्हणतो, नाही नको, खरंच नको, जेवायला आता नको, मी माझा मोबाईल घेण्यासाठीच थांबलो होतो, चला मी निघतो. तर आता खरोखर तिथे मंदारचा मोबाईल हा राहिलेला असतो, पण तो जाणून बुजून त्याने ठेवलेला असतो. तेव्हा तो मोबाईल उचलून लगेच तिथून निघून जातो. तेव्हा इथे कावेरीला त्याच्या या खोट्या खोट्या नाटकी वागण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे आता कावेरी त्याच्याकडे रागाने बघत असते. मंदार आपला मोबाईल घेऊन निघून जातो. तेव्हा इथे यमुना म्हणत असते की तू काही म्हण काकू, मला ना ह्या कावेरीचं वागणं ना खूपच जास्त खटकतंय. अगं कशी वागते ती? काल तिने काय केलं तर आपल्या निशाची पत्रिका चुकीची गुरुजींना दिली आणि तिचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतरला स्वतःचा गुन्हा कबूलसुद्धा केला, माफी मागितली आणि आता तर काय, केळवणाची तयारी ती स्वतः करणार आहे. मला असं वाटतं नक्कीच काहीतरी काळं बेरं आहे. अगं काकू, ऐकतेस की नाही तू? तेव्हा पौर्णिमा म्हणते, जाऊ दे ना गं, ते माझी निशा किती गोड दिसते, तू बघ ना. तेव्हा यमुना म्हणत असते, काकू हे बघ, माने जरी तिला माफ केलं असलं ना तरीसुद्धा तू तिला अजिबात माफ करू नकोस हा. तिने आपल्या निशाबरोबर जे काही केलं आहे ना ते अजिबात तू विसरू नकोस. मला असं वाटतं या कावेरीच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे. ती पुन्हा इथे गोड गोड बोलून आपल्या निशाचं लग्न मोडण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगं वा गं वा, अशी कशी ती माझ्या निशाचं लग्न मोडेल आणि मी बरं ते होऊ देईन?
काही झालं तरीसुद्धा माझ्या निशाचं लग्न मी तिला मोडू देणार नाही. मकरंदरावांबरोबर निशाचं लग्न होणार म्हणजे होणारच. तेव्हा इथे यामिनी म्हणते की मलासुद्धा तेच म्हणायचं आहे काकू. मला असं वाटतं ना, ह्या नक्कीच हिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे. बघ ना, कालपर्यंत वेगळी वागत होती आणि एका झटक्यात कशी गती बदलते. मला असं वाटतंय की आपण तिच्या रूमची झडती घ्यायला हवी. नक्की ह्या सगळ्या गोडगोड वागण्यामागे काय कारण आहे ना, ते शोधून काढलं पाहिजे. आपण जर तिच्या रूमची झडती घेतली ना, तर नक्कीच काहीतरी आपल्याला पुरावा मिळेल आणि आपल्याला कळेल की ह्या सगळ्या वागण्यामागे तिचं काय कारण आहे, तिचा नेमकी हेतू काय आहे, हे सुद्धा आपल्याला कळेल, असं आता यमुना म्हणत असते. तेव्हा ती कावेरीच्या रूमची जाऊन आता झडती घेणार असते. तर प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता बसलेली असते, विचारत असते. ती आपल्या हाताच्या मुवमेंट्स चालू असतात. तेव्हा तिला आठवत असतं, मंदार तिला म्हणालेला असतो, ए कावेरी, मी तुला ओपन चॅलेंज देतो. तू जाऊन सगळं काही धर्माधिकाऱ्यांना सांग आणि मी सुद्धा सत्य सांगतो. बघूया ना धर्माधिकारी कुणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत आहेत, तुझ्या की माझ्या. तेव्हा इथे कावेरी तो विचार करत असताना त्या ठिकाणी यश आलेला असतो. यश कॉफी पित असतो आणि त्याचं लक्ष कावेरीच्या हाताकडे जातं. तेव्हा कावेरीचे हात इथे आता तबला वाजवत असतात. तेव्हा इथे यशच्या लक्षात येतं की कावेरी खूप काहीतरी मोठा विचार करते. तेव्हा यश म्हणत असतो, काय झालं, कसला विचार करताय. तेव्हा कावेरी यशकडे बघते आणि म्हणत असते, तुम्हाला कसं कळलं मी कसला तरी विचार करते. तेव्हा यश म्हणत असतो, काय आहे ना, तुम्ही जेव्हा विचार करता ना, तेव्हा तुम्ही तबला वाजवायला सुरुवात करता असा. आणि तो इथे बेंचवरती तिला तबलासुद्धा वाजवून दाखवतो. तेव्हा इथे कावेरी आणि यश दोघेही हसायला लागतात. तेव्हा यश आता कावेरीच्या बारीक सारीक गोष्टी नोटीस करत असतो की ती विचार करत असताना काय करते, ती एखादं काम करत असताना काय करते, या बऱ्याचशा गोष्टी त्याच्या आता लक्षात आलेल्या असतात. आणि हे कावेरीला सुद्धा कळतं की यशने आता तिच्या बारीक सारीक गोष्टी नोटीस करायला सुरुवात केली. तेव्हा ती सुद्धा हसायला लागते आणि लगेच ती सिरियस होते आणि म्हणत असते की तुम्ही इथे प्रत्येक जागी आता चोरासारखे येणार आहात का, प्रत्येक ठिकाणी चोरासारखे येता. तेव्हा यश म्हणतो, व्हॉट डू यू मीन, म्हणजे तुम्हाला मी चोर वाटतोय का, चोरासारखा दिसतोय मी तुम्हाला. तेव्हा कावेरी म्हणते, चोरासारखी दिसत नाही पण चोरासारखी येता ना. तेव्हा यश म्हणतो, मी चोरासारखा दिसत पण नाही आणि मी चोर पण नाही आहे, कळते का तुम्हाला. बघा जरा माझ्याकडे, लुक ॲट मी, मी हँडसम आहे, दिसायलासुद्धा छान आहे आणि चार्मिंग आहे मी, चार्मिंग. जेव्हा कॉलेजमध्ये होता ना, तेव्हा 1000 मुली माझ्या मागे पुढे करायच्या, लाईन मारायच्या माझ्यावरती. तेव्हा कावेरी म्हणते, काय, शहरातल्या मुलींची आहे ना नजर कमजोर असते, त्या लोकांना कळतच नाही की त्या कुणाकडे बघतायत, कळतंय ना तुम्हाला. तेव्हा यश म्हणतो, अच्छा, म्हणजे त्यांची नजर कमजोर आहे, तुम्ही माझी मस्करी करताय का. तेव्हा कावेरी म्हणते, नाही, मस्करी करत नाही आहे मी तुमची, मी तुम्हाला जमिनीवरती उतरवते. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे मी तुम्हाला हँडसम वाटत नाही. तेव्हा ती म्हणते, नाही आहात ना हँडसम, 100पैकी 60 गुण देते मी तुम्हाला. तेव्हा इथे यश हसायला लागतो आणि म्हणतो, 60 गुण, तुम्ही माझी मस्करी करताय. तेव्हा कावेरी म्हणते, मस्करी नाही करत, तर मी तुम्हाला जमिनीवरती उतरवलं. तेव्हा इथे यश म्हणत असतो की हे बघा, ते सगळं जाऊ द्या, तुम्ही काय विचार करत होता ना त्याबद्दल तरी सांगा. तेव्हा इथे कावेरी म्हणते, मी कसलाही विचार करत नाही आहे, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का. तेव्हा कावेरी म्हणते की माणसाचं वरवरचं सुंदरपणा हा काही कामाचा नसतो, वरती माणूस किती सुंदर आहे हे त्याच्या वरवरच्या सुंदरतेने ठरत नाही, माणसाचं मन किती सुंदर आहे, तो माणूस म्हणून किती चांगला आहे, याने त्याची सुंदरता, त्याचं व्यक्तिमत्व ठरत असतं. आणि तुमचं मन खूप सुंदर आहे यश. तेव्हा इथे यश म्हणत असतो, कावेरी खरंच सांगू का, तुमचंही मन खूप सुंदर आहे. तेव्हा यश म्हणत असतो की माने तुम्हाला माफ केलं, तुम्ही उद्या केळवणाची सगळी तयारी करणार आहात, त्याने मला खरंच खूप आनंद झाला आहे की माने तुम्हाला माफ केलं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की मा आहेतच खूप चांगल्या आणि मी जे काही करणार आहे मनापासून करणार आहे. तेव्हा यश म्हणतो, कावेरी तुम्ही मला घाबरता का. तेव्हा कावेरी म्हणत असते, नाही, मी मला घाबरत नाही, मी त्यांचा खूप जास्त रिस्पेक्ट करते, मी त्यांचा आदर करते. मला असं वाटतं की त्या खरंच खूप मनाने चांगल्या आहेत. माझी जर आई असती तर ती त्यांच्यासारखीच असती. आधी माझ्यासाठी उदयच्या आई होत्या, चिकूची आजी होत्या, पण आता त्या मलासुद्धा माझ्या जवळच्या वाटायला लागल्यात.
म्हणजे जर माझी आई असती तर मला तिने जेवढी माया केली असती, माझं चुकलं असतं तर रागवली असती आणि इथे त्याहूनपेक्षा जास्त माझ्यावरती प्रेम केलं असतं. तशाच माँसुद्धा आहेत ना, रागवतात, चिडतात, पण नंतरला प्रेमाने जवळसुद्धा घेतात आणि खूप खूप माया आणि प्रेम देतात. बरोबर ना? तेव्हा इथे यश म्हणतो अगदी बरोबर. म्हणजे काही लोक असे असतात जे अनोळखी असूनसुद्धा इथे कधी आपल्या मनामध्ये जागा निर्माण करतात आणि आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होऊन जातात ना, ते आपल्याला कळतसुद्धा नाही. तेव्हा कावेरी म्हणते, तुमच्या इथे मनातील जागा कोणी बरं व्यापून घेतले? तुमच्या मनामध्ये कोणी महत्त्वाची जागा निर्माण केली ते सांगाल का? तेव्हा इथे यश म्हणतो की तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश म्हणतो तुम्ही म्हणजे तुम्ही सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची जागा कोणी घेतली आहे? तेव्हा कावेरी म्हणते कुणीच नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा आणि यमुना दोघीजणी कावेरीच्या रूममध्ये आलेल्या असतात शोधाशोध करायला. पुरावा मिळतोय का ते बघायला. यमुनाला आधीपासूनच कावेरीवरती डाऊट आहे की ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा शोधाशोध करत असताना पौर्णिमा विचारत असते की यमुना, अगं पण आपण या कावेरीच्या रूममध्ये काय शोधतोय तरी काय? तेव्हा यमुना म्हणते, आपण आहे ना इथे काकू पुरावा शोधतोय, पुरावा. कालपर्यंत वेगळी वागणारी कावेरी अचानकपणे एवढी चेंज कशी झाली? आपल्याला इथे काही ना काहीतरी पुरावा नक्की मिळेल. आपण फक्त नीट शोधूया. या फाईल्समध्ये, कपाटामध्ये, ड्रॉवरमध्ये आपल्याला काही ना काहीतरी मिळेल. ते आपण मला दाखवूया आणि त्या कावेरीला सगळ्यांसमोर एक्सपोज करूया. तेव्हा इथे यमुना आणि पौर्णिमा दोघीजणी संपूर्ण सामान आता अस्ताव्यस्त करत असतात. सगळीकडे शोधाशोध करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्याच वेळेला बरोबर कावेरी तिच्या रूममध्ये आलेली असते. कावेरी आल्यानंतर यमुना आणि पौर्णिमा दोघीसुद्धा घाबरलेल्या असतात. दोघीसुद्धा कपाटाची दरवाजा लावून घेतात आणि हातातल्या वस्तू खाली टाकतात. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की इथे यमुनाताई आणि पौर्णिमा काकू, तुम्ही दोघीजणी इथे काय करताय माझ्या रूममध्ये? तुम्हाला काही हवं होतं का? तेव्हा इथे यमुना आणि पौर्णिमा दोघीजणी एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागतात. तेव्हा इथे आता कावेरी आजूबाजूला बघते तर खाली काही एन्व्हलप, फाईल, सामान पडलेलं असतं. तेव्हा कावेरी म्हणते की हे लोक नक्कीच माझ्या रूममध्ये काहीतरी शोधाशोध करायला आले असतील. मी अशी अचानकपणे का बघते याचे पुरावे बघायला आले असतील. तेव्हा इथे आता कावेरी मनामध्ये घाबरलेली असते. ती म्हणते, तुम्हाला काही हवं होतं का? तुम्ही माझ्या रूममध्ये काही शोधत होतात? तेव्हा यमुना म्हणत असते, हो ना गं, म्हणजे इथे काकूचं खूप डोकं दुखतंय ना, आज तिची किती धावपळ झाली. तिला आहे ना हेड मसाज हवं होतं. तेव्हा मी तुझ्या रूममध्ये खोबरेल तेल आहे का ते बघायला आले होते. खोबरेल तेल हेड मसाजसाठी. तेव्हा माझ्या रूममध्ये संपलं आहे ना, म्हणून मी विचार केला की चला कावेरीची रूम बाजूलाच आहे, आपण कावेरीच्या रूममध्ये जाऊन बघूया, म्हणून आम्ही इथे आलो. तेव्हा इथे कावेरी आता आजूबाजूला बघते आणि म्हणत असते की ह्या दोघीही शांत आहेत. याचा अर्थ यांनी अजून इथे एन्व्हलप उघडून बघितलेलं नाही आहे, म्हणजे यांनी काहीच बघितलेलं नाही आहे, म्हणून या दोघीजणी शांत आहेत. तेव्हा इथे कावेरी काहीही न बोलता आता टेबलवरून खोबरेल तेलाची बाटली उचलते. खोबरेल तेलाची बाटली उचलून ती आता शांतपणे यमुना आणि पौर्णिमा यांच्या समोर आणून देते. तेव्हा इथे यमुना म्हणते, अरे वा, खोबरेल तेलाची बाटली, आणि तिच्या हातातून घेते. तेव्हा दोघीही स्वतःचं खोटं लपवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे यमुना लगेच घेते आणि तिला थँक्यूसुद्धा म्हणते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अरे बापरे, खोबरेल तेलाची बाटली इथे वरतीच होती का? आम्हाला दिसलीच नाही, म्हणून तर आम्ही कपाट वगैरे, ड्रॉवर्स सगळं काही चेक करत होतो. पण थँक्यू हां, तू लगेच आम्हाला खोबरेल तेलाची बाटली दिलीस, थँक्यू. चल यमुना, येतेस ना यामी, माझ्या डोक्याला ते काय ते जरा हेड मसाज देतेस ना? तेव्हा यमुना म्हणते, हो चल ना, लगेचच चल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यमुना आणि पौर्णिमा दोघीजणी स्वतःचं खोटं लपवण्याचा प्रयत्न करत असतात. इथे आता कावेरीला वाटतं की या लोकांनी शोधाशोध करण्याचा तर प्रयत्न केला आहे, पण पुरावे काही हाती लागलेले नाही आहेत. तेव्हा इथे कावेरी धावत पळत जाते आणि आधी ते एन्व्हलप उचलते. त्याच्यामध्ये डिवोर्सचे पेपर आणि त्याचबरोबर काही फोटोज असतात. ते मंदारचे आणि तिचे असतात. ते फोटो ते एन्व्हलपमध्ये टाकते आणि म्हणते की या लोकांना माझ्यावरती संशय आला आहे, हे पेपर्स कुणाच्याही हातामध्ये लागता कामा नये. तेव्हा ती ते पेपर्स आता कपाटामधून काढते आणि वरती एक छोटी बॅग असते, तिच्या खाली आता इथे कावेरीने ते लपवून ठेवलेले असतात. कावेरी म्हणते, हे पेपर्स कुणाच्याही हातामध्ये लागता कामा नये,
नाहीतर माझं काही खरं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कावेरीसुद्धा मनामध्ये घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता कावेरी यशला विचारत असते की तुम्हाला कशी मुलगी हवी आहे लग्नासाठी सांगा ना. तेव्हा यश तिच्याकडे एकटक बघत असतो आणि तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो की तुमच्यासारखी. तेव्हा कावेरी म्हणते, काय विचारते मी मगापासून, तुम्हाला कशी मुलगी हवी लग्नासाठी सांगा ना. तेव्हा तो म्हणतो की तुझ्यासारखीच हवे मला. कावेरी म्हणते, तुम्ही काही बोललात का? यश म्हणतो, तुम्ही काही ऐकलत का? कावेरी म्हणते, नाही. तेव्हा यश म्हणतो, मग मग का विचारताय तुम्ही? आणि तो तिच्याकडे एकटक बघतच असतो.